मावळत्या दिनकराकडे पाहत अवघडलेल्या जिजाऊ हळवे आहोत शिवनेरीच्या तटावर उभ्या होत्या. मावळत्या भास्कराचे मिटत जाणारे एक एक किरण त्यांना एकेका अपमानाची आठवण करून देत होते. खंडोबा त्यांच्या कानात घुमू लागल्या असंख्य माय बहिणींच्या आर्त किंकाळ्या. राजांभोवती खानानं आपली मगरमिठी कसली. राजांना हालचाल करणं देखील अशक्य झालं. तेवढ्यात खानानं आपला एक हात सैल करून कमरेचा भला थोरला खंजीर उपसला आणि राजांच्या पाठीवर घणाघाती वार केला. पंताजी काका कळवळले. त्यांना क्षणभर वाटलं चुकलो आपण. ही सगळी योजना आता. आणि त्यांचे विचार पुढे जायच्या आत त्यांना दिसलं की खान भेडकांतो आहे. त्याचा संपूर्ण शरीरावरचा तोल गेला आहे आणि शिवाजी राजांनी त्याची कुस वागणकांनी पूर्ती उसवली आहे. शिवाजी राजांच्या अंगी आता वायुपुत्र हनुमानाची गती संचारती आहे. आणि ते पहा शिवाजी राजांनी आपल्या बाहीतून बिचवा काढलाय, खानाच्या पोटाला लावलाय आणि एकाच गावात त्याचं पोट टराटरा फाडून कोतळा बाहेर काढलाय. पंताजी काका काही वरले. वादळ आम्ही अर मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमचे अर भ्या कुणाला धावतो रे फिरित तलवारीशी नाथ हे मातीशी ठाकर शिवबाराज अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार अरे असू दे की अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा